हरी अभंगाच्या बरोबर राहा, मोबाईल बंद करा, डोक्यातले विचार बंद करा, बोलणं तर अजिबात करू नका. ते पाचवीलाच पोचलेलं आहे. 1 तास 1.5 तास अभंगाच्या संग राहायचा प्रयत्न करा. थोडासा मॉनिटर द्या जरासा. ओके, छान आहे. संताने सरता केलो तैशा परी, संताने सरता केलो तैशा परी, संतानाने पोरी व्यापिल्या, सगळे म्हणा. संताने सरता केलो तैशा परी, संताने सरता केलो तैशा परी, संताने सरता केलो तैशा परी.
त्यांना साथ करते भजन सम्राट आसाराम महाराज नेवरे. संताने सरता केलो तैशा परी. मागे म्हणायचं सगळे. चंदनाने बोरी व्यापियल्या. गुणदोष यातीन विचारी काही. ठाव दिला पायी आपुलिया. तुका म्हणे आले समर्थाचे मना. जरी होय राना रंक त्याचा. गुण दोष यातीन विचारी काही. भाव दिला पायी आपुलिया. पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम चंदनाने बोरी पियल्या. गुण दोष यातीन विचारी काही. ठाव दिला पायी आपुलिया. जोरात टाळी वाजून सगळे जण भजन करा.
संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली, तत्वज्ञ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत मनापासून अभिवादन करत थोडासा बेस आणि एक वासू या पंचक्रोशीतील आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान संत श्री योगीराज किसन बाबांना जोरात टाळी वाजवून संत जीवनाची शक्ती किती मोठी असते याविषयीचं यावर्षीचं चिंतन आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी संतांचं महिमा शक्ती त्यांनी समाजाला दिलेलं योगदान ह्या गोष्टी आज संतांच्या दरबारात पुन्हा या विषयावरती चिंतन करायचे. खरं तर बाबांच्या समोर आम्ही कंबर बांधून उपदेश करावा, काही सांगावं अशी आमची पात्रता नसते. आम्ही सर्व गुणवान लोक आहोत. पण वारकरी संप्रदायाच्या या थोर परंपरेमध्ये एक साधा भोळा माणूस देवाचं नाव घेतो आणि तपश्चर्येने साधनेने अशी काही जागा प्राप्त करून घेतो की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याला धक्का लागणार असंही अलौकिक आणि आपल्या सर्वांच्या प्रेमास्तव गेली 3 वर्ष आपण मला बाबांच्या सेवेसाठी बोलावता. सगळं सप्ताह कमिटी आयोजकांच्या वतीनं आमच्यावरती प्रेम करणारे, आळंदीला सातत्याने भेटणारे बंडू महाराज, आता महाराज म्हणेन तुम्हाला, मी 2-3 वर्ष तुमची परीक्षा घेत होतो सरपंच. सहजासहजी कोणाची स्तुती करत नाही. कधी माणसं आपल्याला बोलवतात त्याच्या पाठीमागं प्रेम असलं पाहिजे. आता हल्लीचं वातावरण लय खराब आहे. तारीख घेतली की येईपर्यंत 100 फोन करतात. कोण आहे बरोबर, कधी निघाले, काय जेवायला करायचं, हे सगळं करतात, पैसे देतात. पण एकदा आम्ही गाडीत बसलो की पुढच्या वर्षापर्यंत फोनच करीत नाही. मग ते वाटात गेले काही त्यांचं काही झालं. अशी रोजची कीर्तनाच्या व्याख्या पाहत असताना जेव्हा जी माणसं विसरत नाही पुनश्च फोन करतात, किती वाजता पोहोचले, अधूनमधून फोन करतात, सणावाराला फोन करतात, आळंदी पंढरीत भेटतात, ही माणशी आमची खरी माणसं आहे. तुका म्हणे येथे पाहिजे, भेटले पाहिजे, बोलले पाहिजे. त्यामुळे सप्ताह कमिटीमध्ये जे जे आहे त्या सगळ्यांचं आणि तुमच्या सगळ्यांचं मी करुण व्यक्त करतो की आपण मला बोलावलं. नाही तर सध्याचा कार्यक्रम असा आहे की या वर्षी जर कीर्तन जमलं नाही तर पुढच्या वर्षी त्याचा पत्ता कट करतात. इथपर्यंत आलाय कार्यक्रम. परंतु आम्हाला 3 वर्ष ठेवलं याबद्दल तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं, तुमच्याकडून आणखीन चांगली कामं या देवस्थानची करून घ्यावी यासाठी तुमच्या प्रति शुभकामना. यावर्षी आपण शिव महापुराण कथेचं आयोजन केलं. मोठी साधना असते शिव महापुराण कथा. तुम्ही ऐकत जा, कामाच्या मागे लागत जाऊ नका. शिवपुराण कथा ऐकल्याच्या नंतर आपल्या अंतरंगात जे दोष असतात ते दोष त्या कथेनं जाऊन अपार पुण्याची प्राप्ती होते. शर्मा महाराजांच्या वाणीतून ही शिवपुराण कथा होत असल्याबद्दल मी महाराजांनाही मनापासून अभिवादन करतो. विशेष करून आपण ज्यांच्यावरती श्रद्धा ठेवून कीर्तन आयोजित करता, आम्ही तर ते आहोतच, पण यावर्षी आपण काल्याच्या कीर्तनाला उज्जैनी रामगिरी महाराजांना या ठिकाणी बोलवता याबद्दल मी तुम्हाला मनापासून पुन्हा धन्यवाद देतो. संतांमध्ये फरक असतो. काही संत हे निशिदिनी अविरत धर्म कार्य करत असतात, काही आपला संसार करून देवदेव करत असतात, काही प्रबोधन म्हणून काम करत असतात. अशा संत परंपरेमध्ये सगळ्या पद्धतीची लोक आपल्याला या ठिकाणी या मंचावरती बोलावल्या गेली. खरं तर एका जंगलामध्ये हा मंगल असा कार्यक्रम आहे. पण आता तुम्ही सगळ्या जणांनी या स्टेजला करमणुकीचं साधन न करता समाज प्रबोधनाचं काम केल्याबद्दल मी पुन्हा एकदा धांगड साहेब तुमच्या सगळ्यांच्या आयोजकांच्या प्रति ऋण व्यक्त करतो. मंचावर उपस्थित हरिभक्तीपरायण आदरणीय वैराग्यमूर्ती छगन महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. पण त्यागाची माणसं पुन्हा आपल्याला भेटणार नाही. आज ज्यांच्यामुळे हे संत पूजन आणि सेवेचे योगदान आहे ते
आदरणीय दत्ता महाराज आजळे, मला यांचं नाव माहिती नाही, बंडू महाराज, खंडेरावजी आघाव, तुम्ही, विष्णू महाराज, आमची सर्वात अगोदरचा परिचय असलेले ना आमच्या गावचे जवाई रामरावजी सानव, सकारामजी सावकार, सावकार बी आले का आपल्याकडे, मग काय आपल्याला कमी पडणार नाही. हरिभक्तीपरायण आमचे परमेश्वर महाराज, हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज, माझ्या मागे उभे असलेले आणि मी तुमच्या भागात आता 25-27 वर्ष सगळे सहकारी असणारे, तुम्ही बहुसंख्येने असल्यामुळं तुमची नाव घेणं शक्य नाही. चोपदारापासून आणि वासुदेव पण आले आपल्या कीर्तनाला, छान आहे. तुम्हाला सगळ्याला मनापासून धन्यवाद. गावातील पंचक्रोशीतील जमलेल्या सगळ्या माता भगिनी तुम्हाला मनापासून अभिवादन करतो. मी थोडीशी सूचना करतो तुम्हाला आणि विनंतीही करतो की आपण जसे रोज कीर्तन ऐकतो तसं आजचं कीर्तन नाहीये. थोडंसं सावध बसा, विचार खरंच बंद करा आणि अभंगाच्या संग राहायचा प्रयत्न करा. कारण हा मंडप धर्म मंडप आहे आणि इथे फक्त श्रद्धेलाच किंमत आहे. कशाला? तुमच्याकडे श्रद्धा असावी आणि तुमच्याकडे भजन असावे, बाकी काही आणायची गरज नाही. तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि पुढचं बोलू काय थोरपणा, काय गरज नाही बाकीच्या काही. तर आज आपल्याला अभंगाशी जे निगडीत आहे तेच सांगायचे तुम्हाला. संतांनी तुकोबरायांना कशा पद्धतीनं बनवलं गेलं, तर माझ्या जीवनावरती परिवर्तन करणारे, मला आकाशाच्या उंचीचं करणारे, अविनाशी करणारे, लोकांच्या हृदयामध्ये चिरंजीवी शाश्वत अनंत काळ स्थान निर्माण करून देणारे, जीवही नाही देवही नाही. आता आपण दुसरं बोलायचं नाही. जीव जीवाला कधीच मोठं होऊ देत नाही, असं पक्के ध्यानात ठेवा. भाऊ भावाला मोठं होऊ देत नाही. कोण? भाऊ सुद्धा भावाला मोठं होऊ देत नाही. अशा कथा आहेत आपल्याकडे. राम रावणाच्या युद्धाच्या कथा माहिती आहे तुम्हाला. कोण रावणाचं घर फोडायला कोण कारणीभूत झाला सांगा? कोण झाला? कोणता भाऊ? सावतर? चुलत? कोण? सखा. विभीषण जर रामाला भेटले नसते तर रावणाच्या साम्राज्याला धक्काच लावता आला नसता. इतकी शक्ती होती. पण घरातल्या गुपित गोष्टी, रहस्य, त्याला तेव्हापासून म्हण पडलेली आहे, घरका भेदी बोला कसं लंका. घरातून माणूस फुटला लंका जळाली समजायची. त्याच्यामुळं आजपासून ध्यानात ठेवायचं आणि दुसऱ्यातले जीव टाकायचे नाही. कारण किती जीव लावला तरी ते आपल्या नादी लागत नाही, ते आपलं होतच नसतं. कोणी असू द्या, बायको असू द्या, नवरा असू द्या, बाप असू द्या, पोरगा असू द्या, बहीण असू द्या, भाऊ असू द्या, जीवा भावाचे मित्र असू द्या, सखा, यारी, जिवलग, सज्जन, लैला, मजनू, जे जे म्हणायचे ते सगळे खोटे असतात. मी काल कुरवडीच्या कीर्तनात त्याचं चिंतन मांडलेलं आहे आणि आजही मांडतो. ही अशी लोक कशी तयार होतात? तुकोबराय कशी तयार होतात? भगवान बाबा कसे तयार होतात? केहाळकर महाराज कसे तयार होतात? ऐका, देशभक्त, देवभक्त, चारित्र्यवान, कीर्तिवंत, गुणवंत, सत्यवादी, थोर महात्मे कारखान्यात तयार होत नसतात. मला मागे चिंतन करावं. कुठं तयार होत नसतात? याची काही फॅक्टरी असते का? सरकारकडे काही मशीन आहे का इमानदार तयार करायचं? उलट सरकारच एवढं गद्दार मशीन आहे की एकूण चांगला पाठीला माणूस कधी तिकडं जातो त्याचाच होतो, ते आपल्या हाताशी सुद्धा लागत नाही. त्याच्यामुळे ही जी जागा आहे ना, ही जागा परिवर्तनाची आहे आणि शाश्वत परिवर्तनाची. खरं सांगणारी जागा आहे, खोटं सांगणारी जागा नाही, आश्वासन देणारी जागा नाही, दिशाभूल करणारी जागा नाही, शुद्धीवर आणणारी जागा. कोणती जागा आहे? शुद्धीवर. मग काय शुद्धीवर आणायचं आपल्याला? ही जी महात्मे आहेत ही संसारामधून कशी विरक्त झाली, त्यांना संसाराचं खोटेपण कळालं. काय कळालं? खोटेपण कळालं. आणि संसाराचं खोटेपण कळालं की मोह कमी होतो. आणि ऐका माझ्याकडनं, दुःख कधी कमी होतं? तर दुःख कशानंच कमी होत नाही,
मोह कमी झाला की दुःख कमी होतं. अर्जुन काय म्हणतात देवाला, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाचित हे अच्युता. तुझ्या कृपा प्रसादाने ज्ञानामृताने माझ्या ठिकाणी जगत आणि देहाविषयी असलेला मोह पूर्णपणे नष्ट झाला. करिष्ये वचन तू सांगशील ते करण्यासाठी मी आता तयार आहे. हा मोह म्हणजे काय, तुम्हाला मोह माहिती ना? मोह म्हणजे मोहाचं झाड नाही. मोह म्हणजे हे मोहाचं, त्या झाडाला मोह नाव दिलं तर ती माणसं सुद्धा कामात राहत नाही. आलं लक्षामध्ये? तसं मोह नावाचा एक प्रकार आहे आपल्या हृदयामध्ये. मोह म्हणजे माझं 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 माझं. ते वासनेच्या वेळेला साखळ्या पसरलेल्या असतात आपल्या. कसं कसं नातं असतं माझं माहिती का? आपलं आपलं नातं. साडूच्या नातीच्या पोरीच्या लग्नाला जावं लागतं. लावा नात कोणाच्या? साडूच्या नातीच्या पोरीच्या लग्नाला जावं लागतं. याला म्हणतात मोह. आलं का लक्षात? हा मोह तुम्हाला संसारामध्ये संपवणार. आणि ह्या लोकांनी दुसरं तिसरं काहीच केलं नाही, मोह नष्ट केला. आणि मोह नष्ट करण्याला दुसरं साधन नाही, फक्त हरिनामी साधन. शस्त्राने अस्त्राने मंत्राने मोह जात नाही, उलट मोह जास्त गुंतत राहतो. आणि आपण सगळेजण इथं काय यायचं तर आपला खोलात गेलेला पाय बाहेर यायला. इथून पुढच्या कीर्तनकाराने समाज ज्या परिस्थितीमध्ये गुंततोय, जिथं तो अधोगतीला जातोय, जिथे त्याचा नाश होऊ शकतो, अशा गोष्टीतून त्याला बाहेर काढणारी कीर्तनं तुम्ही ऐकली पाहिजे. तो संताने सरता, सरता शब्द माहिती का तुम्हाला? तुकोबरायांची मराठी भाषा आहे. कधी कधी लोक म्हणत असते झाला का कार्यक्रम, तो म्हणतो बाबा सरता शेवट झाला, आता पुन्हा याच्यात पाडणार नाही. सरता म्हणजे परिपूर्ण शेवट. कधी कधी मेलेल्या माणसाला पण लोक म्हणत असतात शेवट झाला बाबा याचा. सरता म्हणजे काय? सरिता म्हणायचं नाही बरं का भजनी मंडळाला. सरिता म्हणलं की नदी होती. सरिता म्हणलं की काय होतं? नदी होती. सरता म्हणजे पूर्ण केला, माझा विषयच राहिला नाही. मग आता ही संत लोक नेमकी कशाची आहेत तर बघूयात. संतांचं पहिलं लक्षण सांगतं तुम्हाला सरता करण्याचं. जे डोळे ना आपले डोळे, तर याला गाथ्याचं प्रमाण घ्या. गाथ्याचा पहिल्या अभंगाचं पहिलं कडवं म्हणायचं संत चरण तुम्हाला यायचं असेल, देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, कणभर जर काही पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर या मंडपातला पहिला नियम आहे समचरण दृष्टी. ज्याची दृष्टी समान झालेली आहे हे साधूचं पहिलं लक्षण. म्हणजे ज्या महाराजाच्या नजरात भेद आहे तो संत होऊ शकत नाही. मग तुम्हाला जर सुखानं राहायचं असेल तर यांच्या अंगी असलेले गुण तुमच्या अंगात गरजेचं आहे. ते महाराज असो, तपस्वी असो, योगी असो, कीर्तनकार असो. ऐकले माझ्याकडनं आज? या मंडपामध्ये नजरात पाप आणता कामा नाही. मी नाही बोललो हे. गाथ्याची सुरुवातच कशी? समचरण. तुमचे डोळे जर लोकांकडे पाहून पाहून खराब झाले तर डॉक्टर बसलेले आहेत तुम्हाला चष्मे लावायला. 1.25 नंबर, 1.5 नंबर, 2 नंबर, 2.5 नंबर, 2.25 नंबर. तुमची दृष्टी बिघडली तर चष्मा भेटतो, पण दुसऱ्याकडे पाहणारा दृष्टिकोनच बिघडला
तर त्याचं कुठंच ऑपरेशन होत नाही. त्याचं ऑपरेशन कावीला या मनावरती होतं. दृष्टिकोनाचं ऑपरेशन होतं. तुम्ही जगाकडे पाहत असताना तुम्ही कशा पद्धतीनं पाहता. सगळ्याच डोळे आहेत आपल्याला आता, पण सगळ्याचे डोळे सारखे नाही पाहत. कोणाचे डोळे काय पाहतील, कोणाचे डोळे काय पाहतील ते पाहणारालाच माहिती. इथं येऊन तुकोबरायाचे डोळे असे नव्हते. पाहीन श्रीमुख सदा माझे डोळे. डोळ्याचा परिणाम आहे. या मंडपात तुम्हाला भेद करता येणार नाही. मला वाटतं आजच्या कीर्तनाची महाराष्ट्राच्या जनतेला प्रचंड गरज आहे. आनंदाची सध्याच ह्या 2-4 वर्षात सामाजिक वातावरण दूषित झाले. जगण्याची सुद्धा भीती वाटायला लागली. माणसं माणसाकडे पाहताना सुद्धा संशयानं पाहायला लागली. त्यामुळे हे कीर्तन समजणं गरजेचं आहे. तुम्हाला दृष्टीभेद करता येणार नाही. आणि आपल्या संप्रदायाचा गाभा आहे भेदाभेद ब्रह्म. हो, या मंडपामध्ये मी इथे स्टेजवर उभा आहे म्हणून मला या मंडपातल्या कोणत्याच माणसाला, बाईला, साध्या भोळ्याला उठवून देण्याचा अधिकारच नाही मुळात. जरी ड्युटी करायची असली तरी तिथल्या PI ला, PSI ला, DSP ला लिमिट असतात. कुणाला पकडायचं, कुणाला नाही पकडायचं, कुणाला पकडायचं, कुणाला मारायचं, कुणाला आत टाकायचं ते वरून विचारून करावं लागतं. SP ला विचारावं लागतं की या माणसावर गुन्हा दाखल झालाय, याला उचलायचं का काय करायचं. असं करता येत नाही. तसं आम्ही जरी इथं उभं राहिलो तो मनानं कीर्तन करी जाऊ नये. ज्यानं मनानं कीर्तन केले का ते माणसाचे मनच चांगले राहिले, माणसच बिघडायला लागले. त्याच्यामुळं मनाला एक जीव करणं हे संतांचं काम आहे. आणि ते पैशानं होत नसतं, ते सत्तेनं होत नसतं. ते होत असतं एकमेकाकडे चांगल्या नजरेनं पाहिलं तर. कशात पाहिलं तर? हो, या नजरेनं चांगलं पाहिलं पाहिजे. हा पहिला गोष्ट आहे. याच्यात जर भेद असेल तर तुम्ही परमार्थ करूच नका. या मंडपात अजिबात येऊ नका. इथं तुम्हाला काय मिळणार? भेद केलेल्या माणसाला पैसे मिळेल, प्रसिद्धी मिळेल, सत्ता मिळेल, संसार मोठा होईल, पण देव कधीच भेटणार नाही. कारण त्याची पहिली अट आहे तुमच्या नजरात पाप असता कामा नये. दुसरी अट, त्याचं हृदय पवित्र असलं पाहिजे. डोळे चांगले असले काय, लेकराचे पण डोळे असते, लेकराला कुठं पाप पुण्य कळत. लहानपणी तुम्हाला डोळे होते, तुमच्या अंगावर कपडे बी नव्हते, तुम्हाला कुणी पण उचलून घेत होतं, पप्पी घेत होतं, पैसे देत होतं, बिस्किट देत होतं, सगळं करत होते. का? त्याच्या नजरातच पाप नव्हतं ना. त्याला मुलगी उचलायची, म्हातारी उचलायची, पोरगं उचलायचं, अंगावर त्याचे कपडे नसायचे, कारण त्याच्या नजरात काही नसल्यामुळे त्याला दोषच लागायचा नाही. पण ते जसं जसं नजरावर येऊ लागलं डोळ्यावर तसं तसं त्याला कपडे घालणं सुरुवात केली. म्हणजे आता तेच वेळी बघा तुम्ही, तुमच्यावर सगळ्यावर ती वेळ आली होती पाळण्यात टाकल्याची, गोरोगोर शरीर तुमचं लोक पाळणा द्यायचे, दागिने आणायचे, तुम्हाला उचलून घ्यायचे, खांद्यावर घ्यायचे, खाली पडू द्यायचं नाही, सारखे हात लावायचे गालाला, पप्प्या घ्यायचे. तेच माणसं आहे आता, तेच घर आहे, तेच नातं आहे, तेच रक्त आहे. फक्त ती वेळ ती नजर तुमची राहिली नसल्यामुळं तुमच्या गालाला हात लावला तर फक्त वारकानाच माया का तुमच्या नजरातच पाप आलं. हे ज्या बसलेल्या बाय ना यांना माणसं तपासाची लई चांगली सवय असते. कुठून बोलू तुम्ही घरात कोणत्याही माणसाला आणू द्या, समाजात कोणत्याही माणसाला उभं करू द्या, एका सेकंदात वळती काय म्हणती, याची नजर चांगली, तिनं असा पदर घेतला की असं समजायचं पुढं फॉल्ट आहे. लय ताकद आहे त्या पदरात. ती शालीनता असती, ते आपलं कुळ असतं, ती आपली इज्जत असती, ती आपलं वैभव असतं. आणि दुसऱ्या माणसांना का नजरान पाहिलं की ती 100% सांगते नवऱ्याला याची नजर चांगली. तुम्ही अशी उभे राहा कशी बी, डिपार्टमेंट ते फक्त बोलत नाही, काय करत नाही, त्याला त्याचा तर नवरा माहित असतो कसा आहे म्हणून. माणूस स्टेजवर समाजाला जिंदगीभर कळत नाही, असं वाटतं लय मोठा माणूस आहे. फक्त त्याच्या बायको माहित असतं की हो एकादशी कधी सोडतो, फोटो कोणाला बोलतो, विड्या कधी पितो, सिगरेट कधी पितो. फक्त त्या बोलत नाही का, आता म्हणते जाऊ द्या मोडक्या संसारात आपला तेवढाच आधार आहे, चालू द्या न चालता चालतं. म्हणून तुमची जी नजर असते ह्या नजरेला खाली नका पाहिजे पाळी. म्हणूनच तर ज्या माणसाच्या अपराधी भावना असतात, जी माणसं विषयात गेलेली असतात, त्यांना समोर उभं केलं की त्यांची नजर वर नाही होत जाईल, नजर खाली जाते त्याच्यावर.
एकदा का समाजाला कळालं की हा चोर आहे, हा पापी आहे, याची नजर चांगली नाही, त्याला पकडलेला आहे, तो वर नाही पाहू शकत, कारण त्यांनी वरचं काही कामच केलेलं नसतं, त्याच्यामुळे नजर खाली जाते. म्हणून आजपासून या मंडपात हे शिका, कोणाकडे सुद्धा कुठल्याच वाईट नजरेनं पाहू नका. हे मी मनानं बोलतो का? आमचा जी आर आहे, जी आर वारकरी संप्रदायाचा, यारे यारे लाला तो वगैरे म्हणून समाजाची वाट नाही लावायची. बिचारे अगोदर येऊन बसतात, मांड्या बघतात, कमर दुखते, डबल चाली कधी म्हणायच्या. महाराज काय सांगायला लागले हे ऐकणाराला जर समजत नसल आपण त्याला सोडायचं कशाला? आपण आपलं फळातून स्वीकार करून सोडायचंच नाही. पण गणभर जर फायदा होत असेल तर आमची जी कीर्तन असतात, मी स्तुती नाही करत, आमच्यावरती खूप जबाबदारी असते. मी ज्या स्टेजवरून काम करतो ते जगात जगविख्यात स्टेज आहे, विश्वशांती केंद्र म्हणतात त्याला. अख्खं जग तिकडे माऊलीकडे पाहतं, आमच्याकडे नाही. आणि तिथून बोलत असताना कोण्या राष्ट्राला, कोण्या जातीला, कोण्या माणसाला असं भेदभावानं बोलता येत नाही. जी तत्व आहेत, जी शाश्वत तत्व आहेत, जी मूल्य आहेत, ती समाज हिताची आहे, तेच बोलल्या जात असतं. म्हणून हे तुम्हाला कधी ऐकायला भेटणार नाही. काय सांगितलं मी आजपासून? ज्या माणसाच्या नजरात भेदभाव आहे तो देवाजवळ चालत विषय समजा. याच्यात लय जण बाद होणार. तुमच्या नजरातच जर गडबड असेल तर तुम्ही ती तुमचा कॅमेराच खराब आहे. काय खराब आहे? हो, आता लय जण शूटिंग लावलेले आहेत. फोटो काढताना हे माणसं तरी बरे फोटो काढतील, पण सरकारनं जर फोटो काढले ना आपल्या आधार कार्डावर, मग पहा कसे असतील. तोंड एकीकडं, डोळे एकीकडं, एवढ्याले गाल, नवऱ्याला बायको ओळखू येत नाही. आलं का लक्षात? का बिगडा कॅमेरा आहे, स्वस्तात फुकट फोटो असतो त्याच्यावर. त्याच्यामुळे आपली नजर, आपले डोळे चांगले ठेवायचे. आपले नजर चांगले असले नाही, एक म्हणे पा जुन्या काळाची, जशी ज्याची दृष्टी तशी त्याच्यासाठी सृष्टी. तुम्ही लाल चष्मा लावा, जग तुम्हाला लाल दिसत. हिरवा लावा, हिरवं दिसत. जग हिरवही नाही, लालही नाही, आणि जग बदलत नसतं. हेही ऐका माझ्याकडे. जगामध्ये देवाने येऊन पाहिलं, संतांनी येऊन पाहिलं, राजा महाराजांनी येऊन पाहिलं, सिकंदराने येऊन पाहिलं, भारतावर राज्य केलं. एकेकाळी पृथ्वीवर राज्य करणारे काही लोक होते, संबंध पूर्ती ताब्यात होती, पण जग बदलत नसतं. गटार गटारच असती, गंगा गंगाच असती, येडा येडाच असतो, शहाणा शहाणा असतो, पवित्र पवित्र असतो, फालतू फालतू असतो, चोर चोर असतो, निंदक निंदक असतो, संत सज्जन असतो, इमानदार इमानदार असतो, चोट्टा चोट्टा असतो. जग कधी बदलत नसतं. इतके सप्ताह सुरू आहे तरी अजून लोक चपला चोरीत येत. एक अर्धा त्याला बदलायला तुकाराम महाराज गेले, ज्ञानेश्वर महाराज गेले, सगळे संत गेले, आमची वाट लागायला लागली. ते बदलत नाहीये, कारण त्यांनी चप्पल चोरलेली नसती, त्याच्या नजराच अशा बिघडलेल्या आहे. त्याची चप्पल चोरायची भावना कशामुळे झाली? त्याची एकट्याची चप्पल नाही चोरायची भावना झाली, त्याची माय चोट्टी, आजी चोट्टी, आज्या चोट्टा, खानदान चोट्टी. हे ट्रान्सफर होतं ना. असं काय होतं? हे ट्रान्सफर होतं. त्याच्यामुळे तुम्ही नीट वागा. तुम्ही चुकीचं वागले की तुमचं पोरग तसंच वागणार, नातू तसाच वागणार. हे खाली 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 जाणार. असं यही संसार ज्या भोगा दुःख येऊ नये होते. ह्या माणसाच्या दुःखाला कारणीभूत कोण आहे? संस्कार. त्याला जसं वळण लावलंय तसं वळण त्याच्या नजराला. काही लोक काय म्हणते, बाबा कोणाकडे पाहायचंच नाही, जग कसंही असो, जगाची काही गॅरंटी नाही. आता तुमच्या हातात फेसबुक आणि व्हॉट्सअप, त्याच्यात काही कीर्तनच नाहीये. असं रामाला ढकलेलं पुढं असं की लगेच पाठीमागून उघडं नागडं आडवं तिडवं जसं येईल तसं. ते त्याला काही करू शकत नाही तुम्ही. याच्यात ठरवा ना काय करायचं, काय पाहायचं. ते जग कसं विविधतेने नटलेलं आहे. त्याच्यामुळे यांच्यात बदल होणार नाही, आपल्यात बदल करायचे. आणि म्हणून संतांनी आपल्यात बदल केले. एक सांगतो का तुम्हाला, ह्या मी बोलतो याचा फायदा काय? जे लोक जन्मभर अनुष्ठान करते, पूजा करते, जप करते, तप करते, योग करते, अंगदान करते, तीर्थयात्रा करते,
नजर दृष्ट झाली की काहीच करायची गरज नाही, असं एक प्रमाणे हरिपाठ म्हणा. जय जय दृष्टी दिशे ते हरी रूप पूजा जाप जप असा ज्याच्या वृत्तीचा भाव झाला त्याला पूजा जप वारी अनुष्ठान भक्ती साधना काही करायची गरज नाही. जिकडे पाहिजे तिकडे विठ्ठल रखुमाई. समाजाला स्वास्थ्य ठेवायचं असेल सुखी ठेवायचं असेल जो कोणी एका घटकाचं काम करतो त्याची स्वतःची नजर कल्याणाची असणं पाहिजे. जाऊ द्या तुम्ही शेता गावाकडे जायचं असलं तर शेजाऱ्याला काय सांगून जाता 4-5 दिवस येणार नाही घरावर काय ठेव असं सांग. म्हणजे हे सगळं गडबड इथंच आहे. आणि ती गडबड संतांची कशी झालेली आहे. जे जे दृष्टी दिशेत येते हरिरूप. एवढ्या जातीची माणसं एवढ्या वयाची माणसं विचाराची माणसं गेल्याच्या नंतर जर एका टीचरांनी इथं बसत असतील तर याचं एकच कारण आहे की संत बाबाच्या नजरात कोणाविषयी भेदभाव नाही. हे संत त्या संताशी मॅच होऊ शकतात. लक्षणं जुटले की सोयरी करायला हरकतच नाही. लक्षणावरून झाड कसं आहे ते कळतं. कडू लागलेलं झाड कशाचं लिंबाचं. गोड लागलेलं कोणाचं आंब्याचं. मग आंब्याच्या फांद्या लिंबातून पलीकडे जाऊन त्याला आंबे येते आणि लिंबाच्या फांद्या आंब्यातून जाऊन त्याला आंबे येते. पण असं कधीच होत नाही की लिंबोळ्या गोड झाल्या आणि आंबे कडू झाले. एकमेकात घुसते तरी बदलतच नाही ते. कधी झाड येते निर्जीव बिचारी पण त्याच्यात कधीच फरक पडत नाही. फांद्यावर फांद्या कधी कधी तर लिंबोळ्या आंबे एकातच दिसत येत पण त्याच्यात बदल होत नाही. पण माणसाचं तसं नाही. हे माळकरी माणसं चांगले चांगले माणसं पण एका मिनिटातच बदलत येत. याला फक्त एकादशीच्या दिवशी साडूच्या घरी जावा माणूस आणि साडूला आमरस करावा. त्यात नुसतं सांगावं की बाबा कधीच येत नव्हती तुम्ही आज फार दिवसानं आले. हे म्हणतो मला एकादशी येते. म्हणते एकादशी 15 दिवसाला येते. तुम्ही आयुष्यात एकदाच आले. धुवा हात पाय लगेच हात पाय धुतून ताटावर बसवतो. तुम्ही एका मिनिटाला बदलता. अजून एक ऐका कुत्रे मांजर कोणीच बदलत नाही. दगड बदलत नाहीत. हे जे दगड आहे ना हे जिथं टाकले तसेच राहतात. कोणाला उपद्व्याप देत नाही. त्याच्या जसे जशा गुणानं त्याला लोक पैसे देत राहतात. काही दगड 2000 रुपये ट्रॉलीचे असतात. किती हो 2000 रुपयात अख्खी ट्रॉली येते का. ती फक्त गटाच्याच कामी असते. ते काही अंगाचे नसते मापाचे नसते काय नसते काय नसते. आणायचे ना आपले गटात टाकीत राहायचे. ज्या दगडाला थोडं मापात कापलंय थोडं चोपडं झालंय चांगलं दिसतंय त्याची कोटापरशी 25 रुपये बराच. तसं तिकडं नका पाहू. थोडं तुमच्या तो सॉफ्टपणा येऊ द्या. जरा सरळ बसा चांगले राहा चांगलं बोला चांगलं वागा जरा सरळ राहा. आडव्यात जाऊ नका कोणाच्या. तुमची किंमत वाढेल. 4 लोक तुम्हाला आमचा आहे म्हणून. तुम्हाला राजकारण करायचं असेल समाजकार्य करायचं असेल हित करायचं असेल मोठं व्हायचं असेल तर एकच मंत्र सांगू का. राखा बहुतांची अंतरे भाग्य येते भाग्य येते भाग्य राजकारण जर पाहिलं ना तुम्ही नेत्यांनी जर कार्यकर्त्याला सांभाळलं असतं परिपूर्ण केलं असतं तर काही राजकारणाचे असे लोक आहेत आपल्याही महाराष्ट्रात मतदारसंघात जात नाही. त्यांनी त्यांचं जीवनच इतकं सेटअप केलेलं आहे की त्या मतदानामध्ये त्या लोकांवर जो खर्च करायचा त्याची माणसंच करीत राहते. त्याला माहितच नसते पण ते निवडून येते.
हे आता जे पैसे देऊन कार्यक्रम केला का यानं समाजाला कधी आपलं मानलंच नाही. ज्याने दुसऱ्याला त्रास दिला का त्याला पाया पडायचीच पाळी येणार. तुम्ही फक्त माणसं जोडा आणि माणसं जोडण्यासाठी फक्त नजर ठेवा. अरे एका जंगलात बसलो तर राहू आपण, हे काय आमदाराचं ऑफिस आहे का कोणाचा बंगला आहे का कोण्या माणसाला बोलिलंय आपल्याला का कोणी आपल्याला पैसे देते. घरच्या गावच्या पंक्ती घालायच्या इथे येऊन बसायचं ही साधूची ताकद जन्मात विसरू नका. त्याच्या नावाचा गुंठा नाही, त्यांचं बँकेत खातं नाही, रुपया कमीला नाही, फक्त नजर ईश्वरावर ठेवली आणि जनता जनार्दन आहे अशी भावना केली की ही जनता गेल्यावर भंडारे करायला लागली. काय सूत्र आहे संतांच्या जीवनाचं, त्यांना हृदयात ठेवून पाहतात लोक. आज लोक आळंदी पंढरीला येतात, तिथली माती उचलितात, कपाळाला लावतात, तोंडात टाकतात माऊली 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 माऊली. आम्ही असे शहाण्या एका बाईला विचारलं मी असं का करते. ती म्हणली माऊली या मातीवरून चालत गेली, माऊलीचा पाय लागला या मातीला, भावना समाजाची. मी म्हणलं 700 वर्ष झाली. ती म्हणली 700 नाही लाखानं म्हणली. आम्ही येणार तिथंच, उचलणार हीच माती, कपाळाला हीच लावणार. माझ्यासारखे कीर्तनकार आपण संयोजक आयोजक 100% एक दिवस हळूहळू जाणार आहे, पण हे कधीच जाणार नाही. इथं आपल्यानंतर सुद्धा अनेक लोक हे करतच राहणार आहे. त्यांनी ती सेवा केलेली, त्याच्यामुळे त्यांची 700 वर्षानंतर लोक माती कपाळाला लावते. आणि तुम्ही मेल्यावर तुमच्या मौतीला जेवढे पाहुणे येते तेवढी आंघोळी केल्याशिवाय कशाला हात लावित नाही. हा फरक तुमच्या लक्षात आला की नजरात बदल करा, कपड्यात बदल करून काही फायदा नाही. उलट जितके कपडे पॉश तितका समाजाला धोका. येडा गबाळा माणूस गोळा असावा, साधा असावा, दृष्टीनं निर्मळ असावा. चला एक संन्यासी महाराज भिक्षा मागायला गेले. मोठा चौकाचा वाडा नेहमी जायचे. भिक्षा वाडा नाही, हातून आवाज आला, बाबा आंघोळीला बसलेली आहे, 5 मिनिटं थांबा, आज एकादशी आहे, माझ्या घरातून तसे जाऊ नका. उभे राहिले महाराज. चौकाचा वाडा. त्या बाईचं एक लेकरू 10 रुपयाचा ठोकळा खेळत होता. त्याच्या हातातून पैसे सटकले आणि वगळत 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 महाराजाच्या पायाजवळ गेले. पैसे अशी गोष्ट आहे की त्यांना सगळे बदलत येत. नेते बदलत येत, माणसं बदलत येत, महाराज बदलत येत, कोणी कोणाला विकत आणा तुम्ही, हे सगळे विकत भेटत येत. आपल्याला लोक जास्त का मानित नाही, ती म्हणते विकत भेटत येत. तुम्हाला कोणते महाराज आणायचे सांगतो, फक्त त्याची किंमत मोजा, ते विकत भेटणार. विकत न भेटणारे हे म्हणून माणसं जमले, ते विकत नाही भेटत. अरे लक्षात, बाकी सगळे विकत भेटले. महाराजांनी पैशावर पाय दिला आणि पैसे असे उचलले, असे करून खिशात टाकले. ते पोरगं लय विचित्र होत. ते महाराजांनी पैसे घेतल्यावर ते गप नाही बसलो. महाराजांनी त्याच्या डोळे वाटारले. ते म्हणला, मम्मी ह्या महाराजांनी माझे पैसे चोरले. येतोय कोणाला. त्या बाईला असं वाटलं काय म्हणावं महाराजाला. यांच्या आजाला आम्ही सांभाळलो, याच्या वडिलाला आम्ही सांभाळलो, दान धर्म देऊ, यांना कधी रिकाम्या हाताने जाऊत नाही. 3 पिढ्याला आम्ही देतो, तरी लेकराच्या हातात 10 रुपये घ्यावं. असो काही कसा असला तरी महाराज आहे. ती म्हणली, घेऊ दे बाळा, ते पैसे खोटे, मग आम्ही तुला दुसरे देते. महाराजांनी ऐकलं ते. महाराजाला वाटलं खोटे पैसे घेऊन कशाला बदनामी आपली. त्याने पैसे काढून फेकून दिले. ते मला मी गंमत केली होती, पैसे खरे होते. असं झालं आपल्याला खरं खोटं समजलं नसल्यामुळे आपल्या देहाला आपण समजतच नाही काही, आणि त्याच्यामुळे ते वाया जातं. अजून तुमचा दृष्टांत ऐका. सरते व्हा, निघून जा, पुढे जा. सरता हो हा पश्चिम महाराष्ट्राचा शब्द आहे. गर्दीत दर्शनाला लागल्याच्या नंतर मोठा माणूस होतो. सरते व्हा, चालते व्हा, बाजूला व्हा, सरका बाजूला व्हा. तुम्ही पण बाजूला. कीर्तन ऐकताय तुकोबारायांच्या मानेतनं. सरते व्हा. एक राजा होता, शिकारी बघा. ते शिकार काही सापडले, त्याला हरिण खायचं होतं, नाही सापडलं. जंगलात मुक्काम पाडला. आता राजा असला तर राजाच्या घरी वेळ थोडी राजाला समजती काही की घड्याळ आहे ना, घड्याळ
हिचा एक सेकंद काटा कोणाला विकत घेता येत नाही, एक सेकंद आयुष्य वापस घेता येत नाही, वेळ वापस घेता येत नाही. टाइम इज मनी, टाइम इज गॉड, टाइम इज लाईफ. तुम्ही चेष्टा करू नका वेळेची, कारण हा सेकंद काटा सुद्धा तुम्ही रिटर्न परत घेऊ शकत नाही. जंगलात भोका व्यवसाय लागलं झाडाला, उपाशी शिपायांना पाहिले काहीतरी झोपडी दिसती, भिल्लाची झोपडी होती. ते म्हणलं 2 भाकरी ते दे, तुला 10 रुपये देतो. दिल्या त्या भिलाने. बाजरीच्या भाकरी चटणी हातावर घेऊन खाल्ली. वेळ कुणावर कशी येईल सांगता येत नाही. हे बाबा झाडाचा पाला खाऊन राहिले. पहा कशी वेळ होती. लोकांनी मानलं नाही, त्यांनाही त्रास दिला. या गावाहून त्या गावाहून त्या गावाहून फिरावं लागलं. मग ह्या जागेवरती आले. लोक असे सहजासहजी मानत नाही. मग मुक्काम पडल्याच्या नंतर त्या जंगलात त्या ढेकळातच झोपावं लागलं. राजाच्या डोक्यावर परिणाम झाला की राजा मोठा नाही, वेळ मोठी आहे. आणि वेळेला जो भेटला तिथंच आपलं कल्याण करून. सकाळीच उठला, घरी गेला राजधानीत. बायको म्हणाला रात्रभर जेवायला भेटलं नाही, झोपायला भेटलं नाही, जेवण भेटलं नाही. पटकन स्वयंपाक. आता राज दरबार येतो. स्नान होईपर्यंत तर पक्वानाचं जेवण तयार झालं. पण घास घेता घेता त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे मी मोठा नाही, वेळ मोठी आहे. आणि मी मोठा असून तरी काय उपयोग आहे? एका भिल्लाने मला भाकरी द्यावी, धिक्कार असो माझ्या जीवनाचा. मी राजा असून त्याला काही देऊ शकलो नाही. प्रधान त्या रात्रीच्या माणसाला भाकरी दिल्या, त्याला बोलावून आलं. त्या बिचाऱ्याला काय माहिती राजाला दिल्या म्हणून. ते लागलं तर का पाहिला. ते म्हणलं आपण गरिबीतले माणसं का भाकरीत कोंबड्याचा पंख गेला, राजाला उलट्या झाल्या, कशाला बघितले काय बघितले, बेजार झाले. राजाने सांगितलं घाबरू नको, रात्री तू मला मदत केली, मी राजा असताना सुद्धा तू मला 2 भाकरी दिल्या. तू ज्या जंगलामध्ये राहतो ते जंगल माझं आहे. राजसत्तेचं पत्र दिलं त्याला करून की कासऱ्यात न मावणारी 52 चंदनाची 1000 झाडं तुला बक्षीस देतो, कल्याण करून घे. खुश झाला, हातात पत्र घेतलं. कळलं का तुम्हाला? 1000 झाडं राजाने त्याला बक्षीस दिली त्या 2 भाकरीच्या मोबदल्यात. मग त्यांनी कोणाला तर विचारावं ना या झाडाचं काय करावं, हे कशाला चालतं, काय चालतं. त्याचा भाव होता 2 लाख रुपये क्विंटल, जे कुटुंबरीत वापरल्या जातात. 1 कढाई भर तेल तापलं, त्याच्यात या चंदनाचे 2 थेंब टाकले की बर्फच होणार. असलं चंदन ते. पण त्यांनी कोणालाच विचारलं नाही याचं काय करावं. उलट त्याला अहंकार झाला. तो म्हणला एवढं आपल्याला आल्यावर आता काय गरज आहे भावकीची, गावात त्याला विचारायची, मी काय कुणाला विचारतो, मी काय कुणाला बोलतो. मनानच कुऱ्हाड घेतली, झाडं तोडले, त्याचे कोळशे पाडले अक्कल नसल्यामुळं, आणि जिंतूरला 10 रुपये पोत्यात नेऊन विकले. धंदाच तसा धरला त्याला. 999 झाडं जाळले, 1च झाड शिल्लक राहिलं. मग राजाला वाटलं याला आपण इतकं मोठं केलं, एखाद्या दिवशी जाऊन तरी पाहा त्याची प्रॉपर्टी. तर काही बदलच झालेला दिसला नाही. तशी झोपडी, 2-4 कोंबड्या, शेंबडी लेकर, ते ताट तांबे, काही बदललं नाही. राजाला असं वाटलं की एवढं दिल्याच्या नंतर बदल कसा झाला नाही. म्हणून राजाने विचारलं काय करत असतोस. ते म्हणला सरकार तुमची कृपा झाल्यापासून कुणाच्या शेताला नाही, रोजाला नाही, कामाला नाही, धंदा नाही, खूप चांगलं चाललं सरकार. काय करत असतो? कोळशे पाडून जिंतरला विकतो साहेब 10 रुपये पोत्यानं. खाली परभणीला गेलो तो 15चा भाव लागतो. राजाने थोडा दान घेतलं. मूर्ख माणसा, अरे 2 लाख रुपये क्विंटलचं चंदन होतं ते. चांगल्या लोकांना जाऊन विचारायला पाहिजे होतं याचं काय करायचं. किती झाडं जाळले? तुम्हाला 999 एकच शिल्लक आहे. राजे म्हणले तुझा दोष नाही, मी ज्याच्या हावली सगळं केलंय तो माणूस हा पात्र निघाला. नीट आहे का? देणाराचा दोष नसतो, देणाराही पात्र लागतो. तात्या नेमागल्याशी धर्मनीती तरी बोलली ऐशी, यथानमती ठाकेल तैशी होई दोघाशी बाधक. हातभर लाकडं केल्याच्या नंतर रामरावजी त्याला वाटलं 900 जाळले, मेळ नाही बसला तर हातभर लाकडानं काय बसणार आहे. तसं या लोकांना वाटलंय जन्म गेला ना आपलं जमलं नाही, विठ्ठल म्हणल्यावर काय जमणार आहे, काय त्याची किंमतच समजली नाही. चांगल्या माणसाच्या संगतीत जाता, चांगल्या लोकांवर बसून जा. चांगल्या गेले तर तुमची किंमत होणार. शहाण्या माणसाकडे गेले तर शहाणे माणसं हात जोडत असतात. या हे बाबा कसे, बरं चाललंय का, तुम्हाला काही अडचण इथं नाही ना. हे शहाण्या माणसाचं बोलणं आहे. तुमची सुट्टी अशी असते, तुम्हाला पाहिले की अय गध्या, डुकरा,
तिथं मेला होता, तुला मारुकात जाऊन था. दोष त्याचा नाही, तुम्ही ज्याच्याकडे गेला त्याची लायकी नाहीये. तसं राजाला वाटलं याला समजलंच नाही हे लागलं. म्हणलं जा जरा चांगल्या लोकांत जा. ते म्हणले चांगले म्हणजे कोणते? ते म्हणे अरे मारवाडी ब्राह्मण बुद्धिमान माणसाचा लाकूड. ते दुकानात गेल्याबरोबर ओरिजिनल असतं बा, फक्त तुम्ही ओरिजिनल राहा. सोनं कुठंही पडलं आणि 1000 वर्षाने कोणाच्या हाताला लागलं तरी किंमत तेवढीच येते. तसं तुम्ही कुठं गेले कुठं बसले भक्ती सोडू नका, ओरिजिनल राहा, गडबड होणार नाही तुमच्या. श्वास आल्याबरोबर राजाने विचारलं बोल काय रे? तुम्हाला सरकार बावणी या छंद नाही, बोल केवढ्याला देतो? याला असं वाटलं ओरडून कोळशी की होतो की बोल म्हणते, अर्थात याचे काहीतरी जास्त पैसे असतील. चॅप्टर होत ते. सरकार गरीबाकडे वस्तू पडली म्हणजे तुमच्या सारख्यांना किंमत करू नये का? नाव तर ठेवा, बहुमी तर करा. ते म्हणले मला वेळ नाही, 20,000 देतो का? मला 20,000 कधीच माहित नव्हते. सरकार तुमच्या शब्दाला किंमत. 20,000च्या नोटा घेतल्या हातभर लाकडाच्या, पण जशा नोटा हातात पडल्या तशी गरगर चक्कर आली, त्याला खालीच बसलं. हातभर लाकडाचे जर 20,000 आले तर 1000 लाकडाच्या नोटा किती आल्या असत्या? वेळ निघून गेली होती. पळतच गेला, राजाच्या पायावर पडला. सरकार मायबाप थोडी चूक झाली माझी, मला एक 100 झाडं देऊन पाहले श्रीमंत होऊन दाखवतो. ते म्हणले मूर्ख माणसा, भिकारड्या, अरे 100 काय मागतो? मी तुला 1000 दिले होते, त्या 1000वर तू मोठा व्हायला पाहिजे होतं, पण तुला ते कळालं नाही. मी तुला झाड देऊ शकत नाही, पण उरलेलेच एक झाड आहे ना, तितक्याचे तरी कोळशे करू नको. चांगल्या लोकात ने आणि लेकरा बाळाला जगव. दृष्टांत तुमच्या लक्षात यावा. त्या राजाने भिल्लाला जसं चंदनाचं झाड दिलं होतं तसं माझ्या पांडुरंग परमात्म्याने तुम्हाला अब्जावधी रुपयाचं याची किंमत होऊ शकत नाही. तुम्ही याला विचारायला पाहिजे होतं कोणत्या शाळेत टाकावं, कुठे ऍडमिशन घ्यावं, कुणाच्या जवळ बसावं, काय शिकावं, यांनी काय साध्य करता येतं हे काही विचारलंच नाही तुम्ही. त्याच्यामुळे याचे आयुष्यभर कोळशीच झाले. आपल्यासारखीची जर कथा लिहायची असली तर काय लिहावं? किसन बाबाची तर कथा लिहिता येईल समजा. आपल्यासारखीची काय कथा लिहा? कळ लिहावा तुमच्या हात घ्या. श्री गणेशाय नमः. रामरावजी सकाळी उठले, संडासला गेले, ब्रश केले, पोहे खाल्ले, चहा पिली, दुकानात जाऊन बसले, दुपारी जेवले, संध्याकाळी घरी आले, पुन्हा जेवले, संध्याकाळी थोडी टीव्ही पाहिली, झोपी गेले. रामराव सानप शिवडीकर पहिला अध्याय समाप्त. दुसऱ्या दिवशी काय लिहावं? श्री गणेशाय नमः. रामराव सानप शिवडीकर अध्याय दुसरा. काय लिहावं त्याच्या? रामराव सकाळी उठले, संडासला गेले, काय लिहावं? आपल्या कथात लिहावा काय? आपली काय कथा होणार आहे का? आपल्या ओव्या होणार आहेत का? पोवाडे होणार आहेत? काय होणार आहे आपल्या जीवनाचं? त्याच्यामुळे हे करणं आपल्याला गरजेचं आहे. हे संगत इथे लाखो रुपयाचं आहे, याची किंमत होता येत नाही. टेस्ट करतो जसं इतकं कापून देता 10 लाख. किती? 10 लाख वर हात करा. ज्याला अडचण असेल त्यांनी जाऊ देऊ नका. 10 लाखाचा चेक घ्या. इतकं कापून द्यायचं असेल इथपर्यंत कॅश 10 लाखाचा चेक देतो. नाही द्या 15 लाख. 15 लाख नाक द्या. 15 लाख कॅश. 18 लाख. 20 25 बाग याचे फायदा 30 पण तुमचा चालणार नाही, तुम्ही माझ्या डिपार्टमेंटचे. 35 लाख. 40 50 60 65 70 80 1 लाख. 1 कोटी. 1 कोटी 1 कोटी 2 1 कोटी 3 सगळा कॅन्सर. म्हणजे तुम्ही शेंबडाच्या नागपुरीला 1 कोटी देऊ शकता. मग डोळ्याची किंमत किती, गालाची किती,
तोंडाची किती हे काय स्पीकर आहे का म्हणून फाटल्यावर बदलायचं. अरे काय वाणी असावी माणसाची, काय लोक गाते ती. रियाज केला की तोंडातून माणसानं विसरून जावा. अरे साधू 1000 वर्ष तपश्चर्या केलेल्या माणसाला जे मन नीट होत नाही ते पवित्र तोंडाने चाल म्हणली की 10,000 माणसं गोड बसून गायनाची अंगी अद्भुत शक्ती गायनामध्ये संगीताच्या माध्यमातून देवाचं दर्शन होत असतं. त्यामुळे याला विचारा नाही आला कुठं बसावं, काय करावं, कसं करावं. म्हणून ही जी चंदनाचा जो प्रकार आहे तो चंदन काय करत असतो, आपला गुण दुसऱ्याला देत असतो. काय करत असतो, तो झाडाचा फरक आहे. चंदन नावाचं जे झाड आहे त्याच्या अवतीभोवती जर अशा बोरी बाबळी उठल्या तर त्या बोरी बाबळीला सुद्धा सुवास येतो. बोरीचं नाव का घेतलेलं आहे त्याचं कारण एक आहे, बोरीचा जो काटा आहे ना तो लय बेकारी. एक वढीतो आणि दुसरा जो आहे तो टोचतो. म्हणजे त्याच्या सगळं राहावा का जावा हे बोरीकडे नका पाहू. असेच माणसं आहे आपल्या अवतीभोवती, यांच्या संग राहावा का जीव द्यावा कळतच नाही. पण यांच्यातलं जे परिवर्तन आहे ते फक्त संतच करू शकतात. संतांनी चंदनाने बोरी आहे, बोरीकडे पाहायचं नाही. अशा स्वभावाची सगळ्या स्वभावाची माणसं चंदन आपला सुवास त्यांना देतो, त्याचा परिणाम कावीचा सत्ता पाहिला पाहिजे. या सगळ्या समाजाला सद्गुणाचा वास आला. कोणता वास आला? भक्तीचा, सौजन्याचा, एकात्मतेचा, समाधानाचा. आणि हा गुण जीव देऊ शकत नाही आणि हा गुण देवही देऊ शकत नाही. देवाला गरज नाही, आपली जीवाला सहन होत नाही. तुमच्यातला बदल जर कुठं करून घ्यायचा असेल तर फक्त एवढीच एक जागा आहे. संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. येणे पंथे म्हणजे केने पंथे. संताचे संगती वाचा रामकृष्ण येणे पंथे श्रीपती आकळावा. भजनानं नव्हे, त्यांचे मनोमार्ग गती. मग संताचे संगती येणे पंथे श्रीपती आकळावा. आता चंदनामध्ये हा गुण असल्यामुळे इथे या रानमाळावरती या जंगलामध्ये हे सगळे माणसं त्यांच्यासारखी केली. बघा ऐका, महाराज आपण पकवास जीवामुळे वाजितो का देवामुळे वाजितो का संतामुळे वाजितो? कोणामुळे? संत परंपरेमुळे आपण पकवास घालतो. तुम्ही चाली जीवामुळे म्हणल्या का देवामुळे म्हणल्या का संतामुळे म्हणल्या? संतामुळे. मी बोलायला लागलो ते जीवामुळं का देवामुळं का संतामुळं? म्हणजे परिवर्तनाची लाट कशात आहे? संत विचारात आहे. इथून पुढे जाणाऱ्या समाजाने कुणाच्या मागे जावं असं जर मला विचारलं तर मी सांगन फक्त संतांच्या मागे जावं.
का ते तुम्हाला सगळ्याला मॅच करू शकतात, जगही करू शकत नाही आणि देवही करू शकत नाही. का इथे गुण आणि दोष दोन्हीही मोजल्या जात नाही, समान लेवलवर. हे गुणवंत आहे, हे गुणवंत आहे, पण या माणसाने पायावर करून बसला महादोषी. पण आम्ही तुम्हाला ऍडजस्ट करतो. काय करतो? आम्ही सगळ्याला ऍडजस्ट करतो. कसं आहे आगाव साहेब, आम्ही जर म्हणला का आता इथं फक्त माळकरी राहू द्या, बाकी सगळे मंडपाच्या बाहेर, अर्धे तर मंडपच खाली होईल, पण आम्ही बिन माळकऱ्याला सुद्धा काय करतो? ऍडजस्ट करतो. सगळे ताला स्वराचे नाही, सगळ्या स्वर येत नसतो, काही काहीला स्वर येतो, काही आसूर येत. जेच रामकृष्ण हरीला स्वर जातो तर जे विठ्ठलच वापस येतो. स्वराची भेट होत नाही, तरी पण आम्ही ऍडजस्ट करतोच. चंदन आणि गोरी. स्टेजवर काही काही माणसं आम्हाला जे हार घालणारे असते त्याच्याच गळ्यात माळी नसते, तुम्ही सोडून. तरी आम्ही सुद्धा काय करतो? ऍडजस्ट करतो. त्याच्यातले बरेच जण एकादशी धरीत नाही, तरी सुद्धा आम्ही ऍडजस्ट करतो. मग लक्षात ठेवा, एवढ्या मंडपामध्ये सगळ्याचे जसे जसे गुण असतील आणि जसे जसे दोष असतील, फक्त संतच पदरात घेऊ शकतात. कोण घेऊ शकतात? त्यांचा पदर लय मोठा आहे. ज्ञानेश्वर माऊली कशामुळे झाला? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. त्याच्यासाठी पुढचा दृष्टांत ध्यान द्या. एक अतिशय दयाळू राजा होता. प्रजेवरती आतोनात प्रेम करायचा. कोण जाणे त्याच्या राज्यात पाऊसच पडायचा नाही. जलसंवर्धनासाठी त्याने अनेक धरणं बांधली, पाझर तलाव बांधले, बांध बांधले, पाणी अडवलं, पण पाण्याचा थेंबच राहायचा नाही. शेवटी आवर्षण पडलं, लोक मरू लागले. एके दिवशी दुपारी राजा आणि प्रधान एका तलावाच्या काठावर एका झाडाखाली झोपले. राजाला झोप लागली. प्रधान राजाचं संरक्षण करतोय. इतक्यात त्या झाडावरती एक पिपलिकाचं पिंगळाचं जोडपं आलं आणि त्या पक्षाचा संवाद सुरू झाला. ती भाषा त्या पंतप्रधानाला समजत. त्या पिपलिकेनं असं विचारलं, पिंगळे बाबा, या राजाने एवढा खर्च केला, बारव बांधले, तलाव बांधले, जलसंधारणाची कामं केली, पण याच्या राज्यात पाऊसच पडत नाही, या धरणात कधी पाणी नसतं. त्या पक्षानं सांगितलं, राणी, या राजाला शाप आहे. या राजाचं गळा कापून जोपर्यंत रक्त टाकणार नाही या धरणात, तोपर्यंत या बारवाला पाणीच येणार. ती म्हणली, काय अघोरी उपाय हा? राजाला कापून रक्त टाकायचं, मग राजाचा काय फायदा होणार आहे? ते म्हणले, राजा मरणार नाही. गळा कापला तरी अजिबात मरणार नाही, कारण आपण ज्या झाडावर बसलो हे झाड संजीवनीच आहे. या झाडाच्या पाल्याचा रस राजाच्या शिराला लावला की राजा पुन्हा जिवंत होणार. पाखरं उडून गेले, पण भाषा प्रधानाला कळत होती. त्यांनी काय ऐकलं की शिर जरी तुटलं तरी या झाडाचा पाला लावल्यावर सर पुन्हा जुटते. त्यांनी खात्री केली, अगोदर स्वतःचीच करंगळी कापली, तुकडा पाडला एका बोटाचा, पण झाडाचा पाला लावून पाहिला, करंगळी चिटकली. आता काय बसला? विश्वास बसला. राजा झोपलेला होता. तलवार काढली आणि राजाच्या गळ्यात टाकणार. तोच राजाने डोळे उघडले. राजा आहे ना. प्रधानाच्या हातातली तलवार पाहिल्याच्या नंतर राजाने पुन्हा डोळे लावून घेतले. यांनी तलवार चालवलीच, धड सीन वेगळं झालं. रक्त घेतलं, तलावात टाकलं, सगळ्या शिवारात पाणी आलं. झाडाचा पाला घेतला, राजाच्या शिराला लावला, राजा सरकारला उभं केलं, पण प्रधान थरथर कापू लागला. काय घाबरलास सरकार? मी तुमचं शिर कापीत असताना तुम्ही डोळ्यांनी पाहिलं, तरी मला विरोध केला नाही, मला बोलले नाही, मला आडवं आले नाही. का बरं असं घडलं? प्रधान, तुमचे आजोबा माझ्या आजोबाच्या बरोबर काम करत होते, तुमचे वडील माझ्या वडिलाच्या बरोबर काम करत होते, तुमचं आयुष्य माझ्या बरोबर संपलंय. मला माहित आहे की माझा प्रधान जर माझा जीव जरी घेत असला तरी त्या जीव घेण्यात माझंच काहीतरी कल्याण असेल. मी विश्वास ठेवला आणि बघा आपल्या राज्यात कसं भरपूर पाणी आलं. आता आपल्यासारखं असतात तिथं तर धरणाला पाणी आल्यावर राजाला जिवंत केलं असतं का? तुकोबरायादी संतांनी
महाराजांनी स्पष्ट विचारलं की तुमचा देवावर का जीवावर विश्वास आहे? ते म्हणले माझा जीवावरही नाही देवावरही नाही, माझा विश्वास संतांच्या पायावर आहे. संताची पायी कायम ध्यानात ठेवा, हा शब्द घरात लिहून ठेवा. तेची माझे हित करीती, माझं कल्याण सगळं कल्याण फक्त संतच करू शकतात. पुन्हा दुसरा आहे का, त्यांची आणि जोडे सर्व सुख. लिहून घ्या हे सगळं, संतांच्या पुढे असं करून लिहून ठेवलं पाहिजे. यांची आणि जोडे सर्व सुख वागलिया मज वाहती, आणि यांची आणि जोडे जगातली सगळी सुख जर पाहिजे असतील तर ती संतांच्याच पायी भेटतात. म्हणून ही आपल्याला स्वीकार करतात. कशा सगळं अभंगाच्या दुसऱ्याच्या गुण जमलेल्या समाजामध्ये शांतता टिकून राहावी, सामाजिक जिव्हाळा सलोखा टिकून ठेवायचा असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला परमार्थाशिवाय दुसरा मार्ग नाही.
मागची काही वर्ष, दीड वर्ष झाले जाती जातीमध्ये इतक्या चुकीच्या पद्धतीनं बोलल्या जातं. ते नका करू, कारण राजकारण हे स्वार्थासाठी असतं. पण कदाचित तुमचे आमचे 700 वर्ष लागले हो तुम्हाला एका ठिकाणी करायला. किती वर्ष लागले हे निवडून राहिल्या माणसाला काय माहिती. 700 वर्षाच्या संत परंपरेमध्ये या जातीचा त्या जातीचा, गरीब श्रीमंत, लहान मोठा असा सगळा असा मिळवून आणलाय समाज. आणि त्या समाजात तुम्ही उभ्या उभ्या फळी पाळायला लागले, भिंती उभ्या करायला लागले, वैर निर्माण करायला लागले. कुठे फेडणार हे पाप? भेद करता येणार नाही. आजचा अभंगच त्याच्यासाठी. माझ्या हाताकडे बघा. विधात्यानं बनवताना हे सारखे नाही. सारखे काय? हे सारखे नाही. हे दिसताना जरी वेगळे वेगळे वाटत असले तरी यांचा निर्माता हात एकच आहे. तसं या सगळ्या जगाचा एकच निर्माता पांडुरंग आहे. आणि त्या पांडुरंगाची ही लेकरं आहे अशी भावना ठेवा, तेव्हा ही माणसं सुखानं जगतील. नाही ही आता निर्माण झालेली परिस्थिती आता तुम्हाला ठीक वाटेल, पण पुढचे 100-200 वर्ष त्याचं विष तुमच्या मनातून उतरणार नाही. त्याची सुरुवात आपण कावीतून करूया. राजकारण गेलं बाजूला, आम्ही सगळे एक आहोत. इकडे पाहिजे माझ्या मोठा नाही बनवणारा असा ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे काम आहे. हे लहान आहे, हे त्याच्यापेक्षा मोठा आहे, हे त्याच्यापेक्षा आणखी मोठा आहे, हे परत लहान आहे, हे बिचार सगळ्यात लहान. यांची कामं वेगळी वेगळी ना. या बोटाला विचारा बरं, त्याच्या दर्शनात त्याचं काम आहे काय? लग्नी आहे. ह्याच बोटाला ते करत जाऊ. आता गुरुजीला जर असं केलं तर समजतं याला लघवी आली, पण गुरुजीला जर असं केलं तर रट्टे खासना धरून. ज्याचं काम त्यांनी करत जाऊ, नाव ठेवत जाऊ. ह्या बोटाचं काम आहे गंध लावणे, अक्षर लावणे. याचं बोट काय काम आहे? विजय दाखवणे. या बोटाचं काय काम? फलाना असा, फलानी अशी, नादती, उळती, ह्यो असा, ते तसा. मी बोटाला बोलत नाही, असे माणसं आहेत. हे याच तर ह्या बोटात अशी कला आहे, कोणाचे पैसे जर घेतले तर कधीच वापस देत नाही. तोंडात सुद्धा बोलत नाही. दर्शन मात्रेनं कामना पूर्ती. डोळ्यात पाहिलं की समजतं पैसे बुडाले. असली माणसं. हे हाताचे 5 बोट जरी वेगळे वेगळे असले तरी हे बोट लय शहाणे. हे कधी वेगळे वेगळे काम करते, पण ज्या वेळेला जेवायचंय ना, ताट वाढलेलं आहे ना, तेव्हा हे लहान मोठं खालचं फरक असं नाही पाहत. तू कोणत्या जातीचा आहे, तू कोणतं काम करतो ना, असं नाही पाहत. ते सगळे जण असे एका विचाराने येते आणि असा मस्त लाडू उचलते, लाडू वाडा असं मोठं करते. तसं तुम्हाला सुख जर उचलायचं असेल ना, तर सगळ्याला असं ताटात एक ठेका. एखाद्या शहाण्या माणसाला म्हणा, विचार न करता तुम्ही एका एका बोटाने जेवून दाखवा. तुम्हाला नुकती वाढली, समजा भजी वाढली, खाऊन दाखवा बरं मला. कशी खाणार नुकती? कशी खाणार? तसं संदेश सांगा सगळ्या महाराष्ट्राला की कोणत्या एका माणसाला, कोणत्या एका जातीला राज्य चालवता येत नाही, समाजाला सुखी ठेवता येत नाही. होणं शक्य नाही. ते आज नाही, उद्या नाही, पुढे नाही, कधीच नाही. तुम्हाला यावं लागेल एकाच ठिकाणी. आणि एकीची ताकद पाहिजे का तुम्हाला? हे 5 बोट नुसते जेवतानाच एक होते असं नाही. हे सांभाळीते पण लय चांगलं काम. या 5 बोटांना जर विचार केला ना, कोणाच्या गालाची भेट घेतली ना, इतक्या चांगल्या कीर्तनाचा एका मिनिटात तमाशा नाही केला. करायची का प्रॅक्टिस? एका मिनिटातच धराधरी सुरू होईल. हा नाल नको मला, महाराज असला काय झाला, तोंडात म्हणतो का? तुम्हाला अनुभव घ्यायचा असतो तर एकमेकाच्या तोंडात मारून पहा, माझं जाऊ द्या. हे विचाराच लक्ष नाही. एकीचे बळ यालाच म्हणतात. म्हणून हे असे एक असले पाहिजे. तसं हे राष्ट्र एक असावं अशी संतांची भावना असते. सगळे एका ठिकाणी असले पाहिजे. भेदभाव करता कामा नाही. हे केलंच नाही पाहिजे. म्हणून गुण दोष याती न विचारे. याती हा शब्द जातीचा आहे संतांचा. कशाचा आहे? त्यांनी कोणाचे गुणही पाहिले नाहीत आणि कोणाचे दोषही पाहिले नाहीत. गुण दोषासहित आम्ही त्याला स्वीकारलेला आहे आणि त्याला लहानचं मोठं केलेलं आहे. साधी साधी माणसं केवढी मोठी होऊ शकतात यासाठी किसन बाबाकडे पाहायचं. हे किती मोठे झाले, किती मोठे झाले, किती मोठे झाले. जेवढे तुकोबाराय मोठे झाले तेवढे मोठे झाले. का? संतांनी त्यांना शेजारी बसवलंय. व्यवहारात असा नियम आहे,
माणसं माणसाला मदत लई करू शकतात पण पुढची देऊ शकत नाही. सरपंच आपल्याला गावात मदत करीन का सरपंच पद देईन? मदत करीन. सरपंचाचं पद कसं देईन? आमदार आपल्याला काही योजना देईन, पैशाचा लाभ करून देईन का आमदारकी देईन? तुम्ही आमदारकीला उभे राहा, मग पहा आमदार काय करतो तुमचं. खासदार तुम्हाला फायदा करून देईल का पद देईल? फायदा करून देईल. मंत्री फायदा करून देईल का पद देईल? फायदा करून देईल. राजा फायदा करून देईल का पद देईल? पण तसं नाही संत दरबारात. कृपाकटाक्ष आपुलेच पदी बैसविले. हे हार घातले तुम्ही, जे जसे पांडुरंगाला घातले तसे बाबालाही घातले, त्याच पदावर गेले ते. आणि हे महाराजाचं पद आहे. कोणाचं पद आहे? राजाचं नाही. राजाचं 5 वर्षांत जात असतं, ज्याचं पद कधीच जात नाही ते महाराज करील ते काय नव्हे. परी पाहे बीज शुद्धांगी. महाराजाची लय आप घालू नका. कोणाला महाराज म्हणता तुम्ही? हॉटेलमध्ये बसता, ए महाराज 2 कप पारा लावा, काय हाल. आचार्याला महाराज, कोणाला महाराज. महाराज या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्यांच्या पुढे राहिला असताना अंतर्बाह्य जीवन बदलून जातं, जीवनाची दशा बदलून जाते आणि जीवन परिपक्व होतं ते महाराज. खरा क्षमा अपराध 84 सिद्धांचा भेटी मिळा तो सुख सोहळा काय मानू. तुम्हाला तीही सांगून जातो मी तुम्हाला. आमच्यात पण 2 प्रकार असतात, तसे सगळ्यातच 2 प्रकार असतात. सेकंड ओरिजिनल, सेकंड ओरिजिनल. आमच्यात ओरिजिनल सेकंड कसे सांगतो मी तुम्हाला. ज्यांच्या नजरात पाप नाही, हृदयात भेद नाही आणि मनात वासना नाही, हे साधूची लक्षणं ज्याच्या अंगात असतात त्याला सिद्ध महात्मा म्हणतात. काय म्हणतात त्याला? सिद्ध महात्मा. हे माऊलीने जे जमा केले होते ना आळंदीत, ते सिद्धच होते. ते 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय मानू. जे गावात गेले का, जे इथं बसले का, इथं मंदिर झाले. भगवान बाबाची पालखी ज्या ज्या ठिकाणी टाकली का, तिथं तिथं लोकांनी मंदिरं केली. हनुमान महाराज जिथं जिथं बसले तिथं लोकांनी मंदिरं केली. हे संत जिथं जातील त्याचा उद्धार केला. ही संतांच्या पायाची जीवनाची खरी अवस्था होती. जिथं जातील त्याला आपल्यासारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळेत यायला. तुम्ही जो आता हार घातला ना काजळे महाराज मला, तर हा हार आम्हाला नसतो. आम्ही तुमच्यासारखीच माणसं आहे. हार जर तुम्ही मला घालत असाल, असा जर नियम असतात, मी उद्या येतो तुमच्या मंडपात. उद्या मी मला हार मिळणार. मग हार मला का? नाही नाही नाही. जेव्हा तुम्ही इथे माझ्या गळ्यात हार टाकला का, इथं भार पडणं आणि किसन बाबाच्या गळ्यात जाणं सलगच होत आहे. तुम्ही माणसाने एकच काय गेला, मग तुमचे पैसे दुसऱ्याच्या फोन मधून तिसऱ्याच्या फोन मध्ये नाही जात का? इकडून बटन दाबलं की तिकडं म्हणतो आले, त्याला फोन पे म्हणतात. आणि इकडचं देवाकडं घालवते त्याला पुण्य पे म्हणतात. कोणता पे म्हणतात त्याला? हो. आणि हे पुण्य पे ज्याला घडलं का, त्याच्या इच्छा सगळ्या पूर्ण होतात. गाली संतासी आस गाथ्यामध्ये काही विलक्षण प्रकार आहे. तुम्हाला जर प्रचंड श्रीमंत व्हायचं असलं ना, आमचं थोडं गायका. घाली संतासी आसनी पूजा करी काया वाचा मनी. फायदा एका जनार्दनी जाणी इच्छिले ते मनात येते. संतांच्या संगे 100% म्हणू शकतात. हा संत याचा फायदा आहे. जे आपल्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या 100% आपल्याला मिळणार. आम्ही आता देहूला 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंत अभंग थेरपी नावाचा कार्यक्रम करतो. पत्रिका येईल तुमच्याकडे. अभंगाने कसं बरं होतं माणूस. संत तुकोबांची हृदय स्पंदने ही माझी कथा आहे. तिथे 8 संध्याकाळी 4:30 ते 6 आणि 9 तारखेला काल्याचंही. तसं आता बंधारा डोंगरावरचं छान काम चालू आहे. मी पूर्वी 1-2 गावात बोललो होतो. काही लोकांनी मला दान दिलेलं आहे, त्यांची नावं आहेत. 65 कोटी रुपयाचं काम झाले. आता 27ला आपल्याला कळस बसवायचा आहे. आणि सगळेजण ध्यान देऊन आहे. जेवढे महाराज आहे ना बाबा, मी तुम्हालाही बोललो सकाळी,
जेवढे महाराज महाराष्ट्रात आहेत यांनी 2025, 2026 आणि 2027 3 वर्ष एक पाकिट दिलं पाहिजे. समाजाने घेतलेलंच द्या, तुमच्या घरचं नका द्या. आयुष्यभर आपण त्यांच्या नावावर पैसे कमवतो. तुम्ही वाजवणारे, गाणारे, आयुष्यभर तुका म्हणे करून संसार केले आपण. एक पाकिट तुमचं तिथपर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला विनंती आहे माझी, भंडारा डोंगराच्या वतीनं माझं महाराष्ट्राच्या जनतेला हे पुढचं वर्षभर आव्हान आहे. ज्यांच्या गळ्यात माळी आहेत त्यांनी 100 रुपये का होईना बिलकुल महाराजाच्या ऋणात राहायचं नाही, द्यायचेच. ज्यांच्या गळ्यात माळी नाही पण तुका म्हणे आमची कीर्तन ऐकली त्यांनी सुद्धा दंड म्हणून आपले 100 रुपये द्यायचे. आणि जेवढ्या माता भगिनी इथे आहेत ना अख्ख्या महाराष्ट्रातल्या, आपल्याला 101 किलो सोन्याचा कळस बसवायचा आहे महाराजांचा. तुका आकाशा आणि कळस हा सगळ्या लेकी बाळीचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगणार आहे, तुम्ही सगळ्या जणीनं फक्त 1 मनी द्यायचा आहे. मला किती द्यायचा आहे? हो, त्यासाठी ट्रस्टचं स्कॅनर आहे. कुणाच्याही हातात पैसे द्यायचे नाही, अगदी माझ्या सुद्धा नाही. स्कॅनरवरती पैसे टाकायचे, देवस्थानला जातील किंवा तिथे आलात तेव्हा ते अजूनही तिथे देऊ शकतात. पण त्या डोंगरामध्ये, त्या मंदिरामध्ये तुमचा 1 का होईना रुपया त्याच्यात असावा अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती. लय समाधान वाटेल. खूप खूप मोठं काम चालू आहे. तुम्ही सगळ्या जणांनी ते काम अवश्य करा. आम्ही आता परत करतोय त्याच्यावर 51,000 ते फोन पेच देतोय लोकांना. तुम्ही काम करा रामरावजी, आगाव साहेब तुम्ही काम करा. बरं, तुमच्या तालुक्यामध्ये जेवढे लोक असतील तेवढं महाराजासाठी जा लोकांपर्यंत. त्यांना सांगा हातात पैसे घ्यायचं काही काम नाही, ट्रस्टला द्या. आम्ही त्याची छान सिस्टीम केली. कुठल्या जिल्ह्यातले कुणाचे किती पैसे आले, काय आले, त्याचं चांगल्या पद्धतीनं त्याचं संकलन केलं जाईल आणि त्या पैशातून तुम्हाला आंतरिक समाधान मिळेल. ही खूप मोठी गोष्ट आहे. मग लंकाचा राजा कसा होतो, राजाचा रंग कसा होतो हे सांगून मी तुमचा निरोप घेणार आहे. आपल्या मनाच्या सगळ्या गोष्टी देव पूर्ण करीत नाही, जीव पूर्ण करीत नाही, संत केल्या वाचून राहत. अरे ज्यांनी नुसत्या दगडाला हात लावला त्या दगडाची लोक पूजा करतात देव. ज्या भिंतीला हात लावला त्या भिंतीला वर्षभर लोक दर्शन, पेढा, कुंकू, बुक्का लावतात. संतांच्या हाताची ना. ज्या रेड्याला हात लावला त्या रेड्याचं मंदिर झालं आणि त्याच्या नावाचा सत्ता होतो, त्याच्या नावानं हे होत्या. मग आपण इतके वाईट आहे का? आपल्याला हात लावल्यावर ते होणार नाही का? निश्चित होतील. हो रोगा जाय ऐसे अनेक काय शिल्लक. ही पत्रिका तुम्हाला मी उद्या पाठवतो. बीपी, शुगर, ब्लॉकेज, काट्या, मानवी शरीरात जेवढे आजार असतात तेवढे आजार अभंगानं जातात. मला सांगायला वेळ नाही तुमच्याकडे, पण आमचा फायदा घेणारी 5,000पेक्षा जास्त लोक आहेत. ती आज कुठल्याच गोळ्या घेत नाही, कुठलंही औषध घेत नाही, फक्त महाराजावरती विश्वास आहे. भवरोगा जाय ऐसे आणि काय शिल्लकी. मग तो रंकाचा राजा कसा होतो हे सांगून मी तुमचा निरोप घेणार आहे. काय सांगितलं आजच्या कीर्तनामध्ये? जीव जीवाला मोठं करीत नाही, देवाला आपली गरज नाही. आपलं कल्याण जर करायचं असेल तर संताशिवाय दुसरा पर्याय नाही. जगातच पर्याय नाही तसा. यांच्या पायाची ताकद अशी आहे, तुम्ही कोणाच्या मागं चालले ना तर त्या पायाच्या अनुषंगानं त्याचे परिणाम आपल्यावर होत असतात. कोणाच्याही मागं जाऊ नका. पायात ताकद असते माणसाच्या. कधी सांगितलंही असेल तुम्हाला, पण पुनरुक्तीचा दोष करू नको. ठाव दिला पायी आपुलिया. काय असतं नेमकं संतांच्या पायात? माणसाच्या पायाची ताकद वेगळी असती, बाईच्या पायाची ताकद वेगळी असती, पापी माणसाच्या पायाची ताकद वेगळी असती आणि संतांच्या पायाची ताकद वेगळी असते. पायात गडबड असते. 1000 वर्षाची मन आहे. सांगा बाळाचे पाय असं कुठं म्हणलं? बाळाची ढेरी पाळण्यात दिसती, बाळाची कोंबी पाळण्यात दिसती, बाळाचं डोकं पाळण्यात दिसत. गडबड आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. जिद्दी माणसं काय म्हणते माहिती का तुम्हाला? लात मारीन तिथं. काही माणसं काय म्हणते, मी कोणाला लात बी मारीत नाही आणि कुणाच्या पाया बी पडत नाही. बर, मोठे माणसं गावात तर आपण असं म्हणतो का की तुमचं डोकं लावा आमच्या घराला, तुमचे पाय लावा. बरोबर आहे की नाही? आम्ही तुमच्या पायी मोठे झालो. बरोबर आहे. ठाव दिला पायी संतांची. कसं संतांच्या पायाची काय ताकद आहे, माणसाच्या पायाची ताकद आहे. काही माणसं तुमच्या घरी जर चहा प्यायला आले तर तुमचे 2 दिवसात घरून पोरं वायर निघाले समजायचे. पाया सध्या नाश होणार. काही माणसं ही पायातच गडबड असते. काय गडबड असते? टाचाच्या आणि पंजाच्या मधात खड्डा असतो बा. देवानं बॉडी बनवली आणि बनवल्याच्या नंतर ते कोणत्या कर्माचंही म्हणतात शिक्का मारला असतो.
तसं बजाज फिलिप्स हे कळतं, तसं माणसाच्या पायावरून कळतं. म्हणून पोरगी पाहायला जायचे जुन्या काळात तर काय म्हणायचे, काय पाहून या, पोरीचे पाय पाहून या. आता तोंड पाहते तर फाडी कधी घेते, पायातच टाकत असते. लग्नामध्ये काय घ्यायचा कार्यक्रम असतो. राम वनवासाला गेल्यावर भरताना कशाची पूजा केली. आपण पालखीत घेऊन काय घेऊन जातो माऊलीत. दत्त परंपरेमध्ये कशाला महत्व आहे. आणि आता कीर्तन झाल्यावर तुम्ही डोक्याला डोकं हाणणार आहे का, काय करणार, पायाच पडणार. मग पायात काहीतरी गडबड आहे. किती इमारत पक्की करायची असली तर मजबूत काय असावा लागतो. ज्याचा पाया कच्चा त्याची इमारत पडली समजायची, आणि ज्याचा आध्यात्मिक पाया कच्चा त्याचा परमार्थही पडला समजायचा. स्ट्रॉंग राहा, मजबूत राहा. टाचात गडबड असते. टाचाच्या मध्ये जितका खड्डा जास्त तितकं लेकरू पैशावालं, आरोग्यवान, ज्ञानी, गुणी, धनवान आणि श्रीमंत असतं. म्हणून म्हातारी पाहिल्याच ओळखीत मरुदी याला काहीच होत नाही. बाळाचे पाय टाचाच्या मधात खड्डा असला. बरेच जण आणि बऱ्याच जणी पाय चापून पाहायला लागले. तुमच्या पायाला खड्डे नाही, तुमच्या पायाला खड्डे नाही. तुमच्या पायी जेवढे माणसं घरात आले त्याला दिवसभर पायपेटी केल्याशिवाय संध्याकाळी मिळ बसत नाही. त्याच्यामुळं तुम्ही पायाला हात घाला. ज्याच्या पायाला खड्डा त्याच्याकडे पैसा जास्त जातोय, त्याला पायगुण म्हणते. हो काय म्हणते त्याला. लग्न केल्यावर सासरा म्हणत असतो, ह्या पोरीचे पाय आमच्या घराला लागले, माझ्या विश्वास नका ठेवू. ते बाईच्या पायात पैसे असते. कुणाच्या पायात, माणसाच्या पायी जाते तर बाईच्या पायी पैसे. माझा विश्वास नका ठेवू. लग्न झाल्यावर बाई माग माग येते. ते तांदळानं भरून ठेवलेला ग्लास कशाने ठोकली ती, हातानं का नाही. त्याच्यामुळे तुमच्या हातात मरूस तर काही राहत नाही. तुमच्या पायात लक्ष्मी आहे असं काकड्या सांगितलेलं. पाय लक्ष्मीच्या. त्याच्यामुळं पैसे बायकोच्या पायी असते. एवढ्या बसलेल्या काही माणसानं आजपासून बायकोला मायची, येडी, हेंद्री, पागल, श्यामी अजिबात करायचं नाही. पैसे पाहिजे असत तर बायकोला जीव लावायचा. तिनं असा ग्लास ठोकारला, तांदूळ पडले. ती जर गुणाची असते तर जितके तांदूळ पुढे जातात का तितके पैसे घरात येते. कोट्याधीश होते माणसं. काम घेते की गुत्ता काय, ठेका काय, पाणी लागतं, गाड्या काय, घोड्या काय. आणि एखादीचा पाय जर आपला असला बाबा तिनं तांदूळ ठोकरले की 6 महिन्यामध्ये मोठा भाऊ मुंबईला, लहाना भाऊ ऊस तोडायला, म्हातारी भागवताला, म्हातारा आमच्या दिंडीला. ते आम्हाला सांगते माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा अनाथ करतात काही पोरी. काही घर जोडणारे असतात, काही घर तोडणारे असतात. त्याच्यामुळं पायावर विश्वास ठेवायचा. बायकोच्या पायी पैसे असतात, माणूस तो मोठा होतो. तुमच्या पायाला खड्डे आहेत. फक्त कसे खड्डे माहितीये का, पैसे लय येते तुमच्याकडे, फक्त राहत नाही. संसार केला घाई घाई, खर्चायला रुपया नाही. काल्याचं कीर्तन होतं तरी वर्गणी जमा होत नाही. कायचे इकड्याचा बाजार सगळा, कशाचे पैसे आहेत आपल्याकडे, पैसेच राहत नाही आपल्याकडे. आणि काही माणसं माहितीये का, त्यांना खड्डाच नसतो. टाच आणि पंजा माहितीये. सपाट पायाची बाई, सपाट पायाचा माणूस घरात येऊ नये. अरे सपाट पायाचा माणूस जर संगण्याला पाठीवर एसटी येत नाही त्या दिवशी. खोटं नाही बोलत. पण अचानक संपला तो. चुकून कोणाच्या गाडीवर बसला तर त्याची पंक्चर होईल. ज्याच्या घरी याला पाहुणा नेलं याचा पाय पडणं आणि त्याचा गॅस संपणं. काय विठोबाचे पायी, काय विठोबाचे पायी,
म्हणलं दर्शन घे. ती म्हणला दर्शन सोडून काही बोल. इथं नम्रता लागत. तनु मनु जिरे चरणासी लागावे. बस एवढं एक 5 मिनिटं सोडून ते चंदन म्हणे तू फक्त दर्शन घे, तुला श्वास देतो. तो म्हणला वाचणं सोडून काही बोल. तो म्हणला मग तुला मी सगळ्या जगाला देईन पण तुला श्वास देणार नाही. ते अभंगावर आक्षेप आला मग घ्या. चंदन आहे बोरी आपल्या. ते म्हणले केश करतो तुमच्या. ते म्हणले कुणाच्या दरबारात जावं लागतं? ज्ञानोबा आहे. ते माऊलीला सांगितलं की तुम्ही चंदनाचा दृष्टांत वापरलाय पण त्यांनी मला श्वास दिला. माऊली ते म्हणले तू काय केले? त्यांनी पाया पडला, झाडून काढलं, कणिक आणली, कुणाला चहा पाणी दिला, अंगत घेतली, वर्गणी दिली. ते म्हणला ते सोडून काही सांगा. ते म्हणले मग तू आऊट येतो, तुला कोणी हात देणार. पण म्हणले मी गावचा मुख्य माणूस आहे, मला मान मिळाला पाहिजे. मग माऊली म्हणले ठीक आहे. मग झेंडा शिवला त्यांनी रामरावजी आणि येडूच्या डोक्यात घातला. आणि मग हे येड सगळ्या गावात सांगू लागलं माऊलीने कपडे केले आपल्याला. काय लोक आहे जगामध्ये. सगळ्या लोकांना बेजार करू लागला. आपण माऊलीचे लय चांगले कपडे केले. पुन्हा लोकांना म्हणजे तुम्ही माग आपण पुढं. झेंडे कुठे गेले? ते दिंडे गेल्या पुण्यात. बाया धावल्या, पाणी आणून ताट घेतले, हळदी कुंकू इथे हिना घेणारा झेंडा घेणाराची पूजा केली बायाने. पुण्याच्या बाया त्या येळूला गंध लावला, कुंकू लावलं, बुक्का लावला. ते हिनेकराच्या पाय पडल्या, त्याच्या गळ्यात रुपवून त्याला 100 रुपये दिले. ती बाई बाजूला गेल्यावर हे येळू त्या घेणाराला बेजार करू लागला. ते म्हणजे तुला पुत्र विचारित नव्हतं, मी खांद्यावर होतो म्हणून लोकांना पाय पडले. त्याला बेजार करायला लागलं. म्हणून ती झेंडे दिंड्या थांबल्यावर मोकळे सोडायचे नसते. त्याच्यामुळे गाणारे वाजणारे महाराज असे गावात फिरू द्यायचे नाही. एकाच खोलीमध्ये कुठेतरी दाबून आपले सोयीला ठेवायचे. कोणाच्या घरी जाती उगत जाती पाती भांडणी राजकारण कुठाने करतील. डोकेबाज असते ते माणसं. माया महिनाभर ऐकत खाल्लं त्याचं काला झाल्यावर लागलं रडायला. ते म्हणलं माऊली लय सुख दिलो पण आता काय वापस गेल्यावर आमचं काय खरं येळू येत म्हणले. आम्ही कमड्या आमच्या कोणीतरी मरण आम्हाला फोडतील, काड्या गाडगं ठेवून चढून जाईल म्हणजे. ते म्हणले बाबा आई आम्ही ज्याला हात लावला त्याला कल्पांती वया जाऊ शकत नाही. 1 वर्षाचं नाही रे बाबा, 2 वर्षाचं नाही, एका युगाचं नाही. कल्पांती 4 युग हजारो वेळा जरी गेले तरी संतांनी बरं केलेल्या माणसाला काळ सुद्धा हात लागत नाही. कल्पांती कल्पांती म्हणजे कसं करणार? ते म्हणले गाव लय डोकेबाजी आमचं, मी सगळ्याच्या वर असलो पाहिजे. तू टेन्शनच घेऊ. आजही पाहतो मंदिर खाली, मंदिरातली मूर्ती खाली, सप्ताह करणारे खाली, कीर्तनकार खाली, विद्वान गायक वादक खाली, कळस खाली आणि झेंडा सगळ्याच्या वर. लक्षात ठेवा की संत बाबाच्या दरबारात जर तुम्ही आलात आणि अभंगात सांगितल्याप्रमाणे नजर चांगली, हृदय पवित्र आणि वासनामुक्ती केली तर हे पाहिजे ते तुम्हाला. जो जे वांछील तो ते लावू प्राण जात. असं मोठ्याचं लहान, लहान्याचं मोठं व्यवहारात राजाकडे होतं पण महाराजाकडं नेहमी कल्याणच होतं. अभंगाच्या
मान मिळावलं, दृष्टी पवित्र केली, हृदय चांगलं केलं. मला असं वाटतं पुढच्या कुठल्याही काळामध्ये हे असंच वाढत जाणार बाबा. आपणच कालातीत होऊ, पण ते कालाच्या पलीकडे तसंच असणार आहे. त्याला आणखीन चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी इथे काही राजकीय लोक असतील, सरपंच तुम्ही त्यामध्ये असतात, ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गोष्टी करा. ट्रस्टला आता खूप चांगले मोठे मोठे फंड आहेत आणि या देवस्थानला समाजाभिमुख कसं करता येईल, समाजाच्या कल्याणात कसं आणता येईल, लोकांच्या हिताचं कसं करता येईल. इथून पुढची देवस्थानं नुसती कीर्तना भजनापुरती मर्यादित राहता आरोग्य, पर्यावरण, समतोल, सामाजिक ऐक्यता, विविध माध्यमं, लग्नाकार्यासारखी गोष्टी जर अशा सगळ्या जर करता आल्या तर मला वाटतं पुढच्या काळातही आपण चांगल्या पद्धतीने टिकू शकतो. चला, पुन्हा एकदा धन्यवाद तुम्हाला. तिसऱ्याही वर्षी आपण मला बाबांची सेवा करण्याचं सौभाग्य दिलं. संयोजक, आयोजक सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं, धन्यवाद. लक्षात ठेवायचं, आपल्यात बदल झाला तर जगात बदल होतो. जगात काही बदल होत नाही. तो बदल देव करीत नाही, जीव करीत नाही, तर संत करू शकतात. अशा संतांना, किसन बाबांना पुन्हा एकदा कोटी कोटी अभिवादन करून आपला सर्वांचा निरोप घेतो. विठ्ठल जय जय.